ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर। राज्यात अतिवृष्टीने सुमारे 63 लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान। लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। हिंगोलीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दाखवले काळे झेंडे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत दाखवले काळे झेंडे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण। मंत्री छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची घेतली भेट। रुग्णालयामध्ये जाऊन मंत्री भुजबळांनी केली विचारपूस। मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात। नारायणगडावर जरांगेंचा दसरा मेळावा। ग्रामस्थांकडून मैदान स्वच्छता मोहीम। जळगावमध्ये नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी। देवीची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लगबग, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या दरांमध्येही वाढ। यवतमाळमध्ये उमरखेड येथे आरक्षण बचावासाठी आदिवासींचा एल्गार मोर्चा। मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव मोर्चामध्ये सहभागी। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीनं 2,58,000 क्षेत्र बाधित। कापूस, सोयाबीन, तूर पीक उद्ध्वस्त। ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती होईल, शेतकऱ्यांचा इशारा। यवतमाळमध्ये पदभरतीच्या नावाखाली युवकांची आर्थिक फसवणूक। उमेदवारांकडून 15,500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं। 25 गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीला अमरावती पोलिसांकडून अटक, तर पोलीस असल्याची बतावणी करत सुरू होती लुटमार। आरोपींकडून दागिन्यांचा 21 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।